नवीन जे शेळी पालक आहेत किंवा जे काही बिटल करणार आहेत सुख आहेत, त्यांना बिटलचा बोकड ब्रिडिंगचा कसा निवडायला पाहिजे, त्याविषयीचे काय गुणधर्म असायला पाहिजे ते सांगा. आता बिट्टलचे बोकड जर चांगल्या गुणवत्तेचा आणि उच्च वंशावळीचा जर बोकड घ्यायचं म्हणलं तर त्याला आवाढव्य किमती आता महाराष्ट्रात चालू झाल्या. त्याच्यामुळं स्टार्टिंग करताना कोणत्याही शेळी पालकानं छोट्याल्या पिल्ल्यापासून एक ब्रीडर घरी बनवायला पाहिजे असं माझं मत आहे. छोटं पिल्लू जर घेतलं तर ते कमी पैशात भेटतंय आणि लहानपणापासून तुमच्या सोबत असते आणि त्याची एक पिल्लू असल्यामुळे त्याची जी फार्मर जास्त सोय होणार होती ती तुमच्याकडे एक पिल्लू असल्यामुळे जास्त होती आणि त्याची आणखीन गुणवत्ता सुधारते. त्यामध्ये काय लक्षणे बघायला पाहिजे ज्यावेळेस पिल्लू घ्यायचे त्यावेळेस तर एक साधारणतः आता हा माझा बोकडे गरुडा, आता हे ज्यावेळेस पिल्लू घेतलं होतं त्याचे कसे गुणधर्म होते ते मी एक दाखवतो तुम्हाला. हे असं बोकड मी याचं पिल्लू दाखवतो. हे आता पिल्लू आहे त्याचं. हे पिल्लू पहा एकदम आता 15 दिवसाचं पिल्लू आहे. आता याच्या नाकाचा पंच फेस पाहू शकतात तुम्ही, छान आहे. कानाची लांबी रुंदी पाहू शकतात, एकदम छान आहे. आता या 15 दिवसाचं पिल्लू याचे 10 इंच कान आहे, 10 किंवा 11 इंच पण भरतील. वजन पहा आता 20 किलो वजन याचं, साधारणतः हातात घेऊन पाहतो 20 किलो वजन वाढायचं भयानक आहे. अशी जर पिल्ले आता ही 3 महिन्याला जर आम्ही आता याची विक्री 3 महिन्याला करतो, कारण ज्यावेळेस आईचं दूध सोडल त्यावेळेस आपण नवीन शेळी पालकाला पिल्ल देऊ शकतो किंवा कोणी शेळी पालकानं ज्यावेळेस पिल्लू घेतात तर त्यावेळेस आईच्या दुधाचं तुटलेलंच पिल्लू घ्यायला पाहिजे, कारण आईच्या दुधाची जी गुणवत्ता असते ते दुसऱ्या दुधाची गुणवत्ता ती नसती, आपण देऊ शकत नाही. तर शेळी खरेदी करताना बोकड खरेदी करताना हे लक्षण किंवा हे गुणधर्म बघून बोकड घ्यायला पाहिजे. आणि गरुडाच्या ब्लड लाईनचं आहे त्याच पिल्लू आहे छोटं, म्हणजे गरुडाचा पिल्लू नाही, हा गरुडाचाच मुलगा. हे काय आणखीन याच्यापेक्षा एक उत्तम आपल्याकडं शेण एक पाड दिलेली ती एक दाखवतो तुम्हाला. म्हणजे ज्यावेळेस लहान पिल्ल पण कसे घ्यायचे घेता असताना तर ते जे एक जिवंत उदाहरण देतो तुम्हाला. 13 इंच कान आहे त्या पाठीचे. नाकाचा पंच फेस पहा, झूम करून दाखवूया. नाकाचा पंच फेस व्हाईट आईज मध्ये एकदम डोळे पहा किती सुंदर दिसते तिचे. ही पण आता 15 दिवसाच पिल्लू आहे. 15 दिवसाचं ना. याच एक 15-16 किलो वजन आहे. ते कान लांब आहेत त्या पिल्लापेक्षा लांब, त्या पिल्लापेक्षाही लांब कान आहेत आणि जाडी जी आहे रुंदी जी आहे ती अशी भयानक आहे. त्याच आहे ना हे पण गरुडाचंच पिल्लू आहे.